जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। बोला पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय। श्रीनाथा जय नाथा, जय 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 नाथा, चरणावरी माथा ठेवोनी निज स्वार्था। नाना योनी फिरता बहु कष्टी झालो, नेनो कनवे पुण्य मनुजन्मा आलो। माया ममता म्हणूनी माया जळी पडलो, सहज संत समागमे तव नामी भरलो। श्रीनाथा जय नाथा, जय 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 नाथा, चरणावरी माथा ठेवोनी निज स्वार्था। नामस्मरणामुळे गुरुपद पाहिलो, पायी तटस्थ होवोनी निजपदी राहिलो। मी म्हणूनी बोले हे तव विसरलो, तुझे चरणी तल्लीन होवोनी ठेलो। श्रीनाथा जय नाथा, जय 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 नाथा, चरणावरी माथा ठेवोनी निज स्वार्था। प्राण पंचक आरती घेवोनिया करी, अष्टसिद्धी नवनिधी तिष्ठती द्वारी। 33 कोटी देव जय जय जयकारी, नारद तुंबर गायन गर्जती अवसरी। श्रीनाथा जय नाथा, जय 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 नाथा, चरणावरी माथा ठेवोनी निज स्वार्था। सारस उजनी निवासा श्री गुरु परब्रह्मा, दर्शन स्पर्शन स्फुरन आखंड निज धामा। प्रेमनाथ आरती घेवोनिया प्रेमा, आनंदे ओवाळीत निज सुख निज धामा। श्रीनाथा जय नाथा, जय 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 नाथा, चरणावरी माथा ठेवोनी निज स्वार्था। आज येथे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी वैकुंठवासी हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज डोकड़े यांच्या द्वितीय मासिकानिमित्त आयोजित प्रवचन सेवेसाठी घेतलेला अभंग नसून ओवी नसून ही एक आरती आहे, जी श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांच्या शिष्यांनी म्हणजेच श्री संत सद्गुरू प्रेमनाथ महाराज यांनी त्यांच्या जे काही लिखाण उपलब्ध आहे ती फक्त एक आरती उपलब्ध आहे आणि त्या आरतीत त्यांनी आपल्या आयुष्याचा पूर्ण सार येथे आपल्यासमोर प्रकट केला आहे। प्रवचन सेवेला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांच्या स्मरणार्थ ही सेवा ठेवण्यात आली आहे त्यांच्याबद्दल थोडं बोलणे आवश्यक आहे। हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज डोकड़े यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर जर काय केलं असेल ते म्हणजे फक्त भगवंत सेवा, परमार्थ। प्रपंच त्यांचं देह झिजत होता, परंतु अंतःकरणात अखंडित संतांच्या वचनाचं स्मरण, रामायणाच्या वाचनातून सुरुवात झालेला हा प्रवास, परत भजन कीर्तन आणि अशा विविध अंगाने हा नटलेले हे व्यक्तिमत्व, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य श्रीनाथांच्या चरणी समर्पित करून अखंडित परमेश्वर परमात्मा पांडुरंगाच्या नामस्मरणात व्यथित केलं। आणि योग बघा त्यांच्या आयुष्यात कसा आहे की हे वर्ष श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज पायी पालखी सोहळ्याचे 75वे वर्ष होते आणि ही 75 वर्षाची वारी त्यांनी
पूर्ण करून 2 दिवस विसावा घेऊन परत आपला देह श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या चरणी विण्याचा पहारा करत असताना, म्हणजे तिथे त्यांना ती कळ आली विण्याचा पहारा चालू असताना, आणि त्यांना ते जाणवलं, आणि अशा प्रकारे शेवटच्या क्षणापर्यंत सेवेत राहून त्यांनी आपला देह श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या आणि पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित केला. कारण तुकोबाराय म्हणतात की या नरदेहाला आलेल्या जीवनाचं सार्थक जर कशानं होत असेल तर ते भगवंत भजनात, या प्रभूचं नाम शेवटच्या क्षणी आपल्या मुखात येण्यात, हे जीवनाचं सार्थकता आहे. कारण शेवटचा दिस गोड व्हावा कशानं, तर ह्या अशा मार्गानं, म्हणजे अखंडित जेव्हा आपण आयुष्यभर परमेश्वराची सेवा करतो, त्यांच्या नामस्मरणात आयुष्य घालवतो, तेव्हाच आपल्या मुखात शेवटच्या क्षणी परमेश्वराचं नाव येतं, अन्यथा येत नाही. कोणी म्हणेल की आम्ही आयुष्यभर प्रपंच करू आणि शेवटच्या क्षणाला परमेश्वराचं नाव घेऊन देह ठेवू, असं होत नसतं. ज्याच्यात आपली वासना असते, ज्याच्यात आपलं मन रमलेलं असतं आयुष्यभर, शेवटच्या क्षणीही त्याच गोष्टी आपल्या मनात येतात आणि आपण परमेश्वरापासून खूप दूर निघून जातो. परंतु चंद्रकांत महाराजांच्या बाबतीत तसं घडलं नाही. तर त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत हरिनामाचा जप करत, रामकृष्ण हरी नामाचा जप करत आपला देह परमेश्वराच्या चरणी समर्पित केला, ठेवला. आणि अशा सद्भक्ताच्या, अशा एका नाथ भक्तांच्या सेवेत ही प्रवचन सेवा प्रस्तुत आहे. आता कोणी म्हणेल की सेवेसाठी आरती का घेतली? अभंग आहेत, ओवे आहेत, मग आरती कशासाठी? आरतीवर यापूर्वी कधी आम्ही सेवा ऐकली नाही, मग तुम्ही का? तर त्याचं एक कारण आहे. कारण ही जी आरती आहे तीही श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या एका शिष्याने आपल्या संपूर्ण आयुष्याचा सार नाथांच्या समोर प्रकट केला आहे. आणि असा मनात भाव आला की जसं प्रेमनाथ महाराजांनी तो भाव प्रकट केला, कदाचित डोकरे महाराजांची ही इच्छा असेल की माझ्याही अंतकरणातला भाव नाथांच्या समोर प्रकट करावा, आणि ते कोणत्या शब्दात प्रकट करतील ही भावना अंतकरणात ठेवून हा प्रपंच येथे तुमच्या समोर प्रस्तुत करत आहे, किंवा हा प्रपंच मांडला आहे. म्हणजे कसं, तर ही जी आरती आहे, ह्या आरतीत मानवी आयुष्याचं संपूर्ण सार, एक विज्ञान लपलेलं आहे. ते विज्ञान, ते ज्ञान, ते ब्रह्मज्ञान आज आपणासमोर जसं सद्गुरू या मनाला किंवा या बुद्धीला चालना देतील तसं तुमच्यासमोर प्रकट करण्याचा प्रयत्न करेन. प्रवचन सेवेला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम पांडुरंग परमात्म्याचे नमन करू. महायोग पीठे तटे भीमरथ्या वर पुंडरीकाय दातो मुनींद्रे समागत्य तिष्ठन्त स्वानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जे जे सोवेद्यात्मरूपा. देवा तूच गणेशु सकलार्थमती प्रकाशु. बोले निवृत्तीदासु अवधारी जोजे. जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण. ते वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता. श्रीनाथा जय नाथा जय 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 नाथा. चरणावरी माथा ठेवूनी निज स्वार्था. माझे प्रेमनाथ महाराज प्रस्तुत आरतीत नाथांच्या
बद्दल आपला भाव प्रकट करत आहेत. काय केलं नाथानं माझ्या आयुष्यात येऊन, तो भाव येथे सांगत आहेत. आणि तो सांगत असताना काय म्हणतात की श्रीनाथा तुम्ही कसे आहात, श्रीनाथ आहात, जयनाथा तुम्ही जयनाथ आहात. उगाच हा जय शब्द कोणाच्याही नावासमोर लावला जात नाही, कारण ज्याने ह्या अंतःकरणातील विकारावर विजय प्राप्त केलेला असतो, जो परमेश्वरा समान किंवा परमेश्वर स्वरूपच म्हणायला काही हरकत नाही, ज्या दैवी संपदा सांगितल्या आहेत त्या दैवी संपदा युक्त जी व्यक्ती असते त्या व्यक्तीला हा जय शब्द लावला जातो किंवा हा श्री. तसं पाहायला गेलं तर श्री हे लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीनाथ किंवा जो लक्ष्मीचा पती असतो त्यांना साठी हा म्हणजे हे केलं जातं. परंतु श्रीनाथ किंवा त्याचं स्वरूप परत आपण म्हणजे श्रीमंत श्रीमती या अनुषंगानं आपण तो शॉर्ट फॉर्म श्री वापरतो. तसं इथे श्रीनाथ म्हणजे नाथांचं स्वरूप आपल्यासमोर येथे प्रेमनाथ महाराज प्रकट करतात की एक प्रकारे परमेश्वर स्वरूप आहेत माझे नाथ महाराज. जय जय नाथा तुम्ही नाथ आहात, अनाथाचे नाथ आहात आणि तुमच्या चरणी मी समर्पित होत आहे. कशा प्रकारे चरणावरी माता, कशासाठी तर निज स्वार्थ, माझा काहीतरी स्वार्थ आहे आणि तो स्वार्थ म्हणजे आपला हा प्रपंचिक स्वार्थ नाही, तर तो निज स्वार्थ आहे. माझं निज सोहित साधण्यासाठी जी मी ही पारमार्थिक साधना करत आहे, त्या पारमार्थिक साधनेच्या संबंधानं जो परमेश्वराचं स्वरूप पाहण्याची माझी जी इच्छा आहे, तो माझा जो निज स्वार्थ आहे, त्यासाठी मी तुमच्या चरणावर मस्तक ठेवत आहे आणि तुम्ही आता मला काय करा तर अनुग्रहित करून मला उपदेश द्या. आणि हे सांगत असताना माझे प्रेमनाथ महाराज स्वतःची अवस्था सांगतात की मी कसा आलो या मार्गावर, मी काय होतो आणि आता सध्या काय आहे. हा संपूर्ण भाव दुसऱ्या म्हणजे प्रथम आरतीच्या प्रथम चरणात सांगतात की नाना योनी फिरता बहु कष्टी झालो. जेव्हा मी पाहिलं माझं स्वस्वरूप, तर विज्ञानानंही मान्य केलं आहे की हा मनुष्य एका रातीत बनला नाही, हा मनुष्य एका दिवसात बनला नाही किंवा काही असं मिरॅकल नाही की एकदमच मनुष्य बनला नाही. तर विज्ञान काय म्हणतं की सुरुवातीला एक पेशी अमिबा नावाचा घटक पाण्यात तयार झाला. त्या एक पेशी अमिबाचं विघटन होऊन विविध जीवांची निर्मिती झाली. मग सुरुवातीला जलचरांची निर्मिती झाली पाण्यात. त्या जलचरांना वाटलं की आपण आता म्हणजे श्वास बाहेर घ्यावा या पाण्याच्या, म्हणून ज्या प्राण्यांनी प्रयत्न केला त्या पाण्याच्या बाहेर येण्याचा, ते हळूहळू उत्क्रांती होत ते बाहेरच्या वातावरणात ते जगू लागले किंवा पाण्याविना ते राहू लागले. आणि जसं जसं त्यांना वाटू लागलं की आता आपणाला पाण्यात राहण्याची आवश्यकता नाही, आपण थोडं बाहेर यावं, तेव्हा ते काही क्षण पाण्यात काही क्षण बाहेर अशा प्रकारे उभयचर प्राण्यांची तिथं निर्मिती झाली. मग त्यामध्ये आपण बेडूक पाहतो किंवा वेगवेगळे म्हणजे जसं की बेडूक आहे, कासव आहे, जे पाण्यातही राहतात आणि बाहेरही राहतात. आणि परत ते सरपटत जेव्हा बाहेर आले त्यांना आणि आपलं आयुष्य जगायला लागले, तेव्हा सरपटत त्यांचे सर्व इंद्रिय केंद्रित समोरच्या भागाकडे होऊ लागले किंवा ज्या काही वृत्त्या, ज्या काही हे जे बुद्धीचे जे आपलं जे स्वरूप जे आपण पाहतो ते सर्व गोष्टी समोरील भागात केंद्रित झालं. आणि अशा प्रकारे हे उत्क्रांती होत होत एक एक टप्पा, त्यापासून परत माकड योनीतून परत असं एक उत्क्रांती होत हा मनुष्य देह निर्माण झाला किंवा प्राप्त झाला. आणि असा देह झाल्यानंतर म्हणून म्हणतात की नाना योनी फिरता बहु कष्टी झालो. म्हणजे अनेक योनीला आम्ही गेल्यानंतर तिथे साधा आयुष्य आहे का? कारण आपण पाहतो किड्या मुंगींचं आयुष्य किती कष्टदायी आहे, त्यांना प्रत्येक दिवसाच्या खाण्यासाठी किती कष्ट सहन करावे लागतात किंवा मुळातच जन्माला येणं आणि मरणं हे कष्टदायी आहे. म्हणून नाना योनी फिरता
84 लक्ष योनी सांगितल्या जातात आपल्या हिंदू धर्मात. तर त्या 84 लक्ष योनी फिरता बहुकष्टी झालो, नेनो कन्व पुण्य मनुजन्म आलो. पण असं काय आमच्याकडून पुण्य घडलं की आम्ही या माणसाच्या जन्माला आलो? तसा आपला अधिकार आहे का हा मनुष्य जन्म प्राप्त करण्याचा? आपल्यात तेवढं सामर्थ्य आहे का की मी म्हणलो की मला या जन्माला यायचं आता येऊ? नाही, आपल्या हातात काहीच नाही. असं एक कथा सांगितली जाते की एक आंधळ्यानं कावळ्याला पकडावा हातात, तसा हा दुर्लभ मनुष्य जन्म आहे आणि तो आपल्याला प्राप्त झाला. तो कोणामुळे? तर या फक्त आणि फक्त परमेश्वराच्या उपकारामुळे. प्रभू तू दयाळू, प्रभू तू दयाळू, कृपावंत दाता, दया मागतो रे तुझी मी अनंता. ज्ञान काय ठावे मला पामराला, मनी शुद्ध आसे भाव भोळा. सर्व नष्ट होतील मनातील खंता, दया मागतो रे तुझी मी अनंता. फक्त ह्या दयेच्या कारणामुळे, म्हणजे परमेश्वराने आपणावर दया केली म्हणून नेनो कन्वे पुण्य मनुजन्म आलो, या मनुष्य जन्माला आपण प्राप्त झालो. ते होण्यासाठी काय माहीत की आपण पूर्वी पहिल्या जन्मी घोडा असू आणि माऊलींच्या पालखीत दौडत असू त्या रिंगणामध्ये. काय माहीत की पूर्वजन्मी आपण एक बैल असू आणि माऊलींच्या रथाला ओढण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त झालं असेल. काय माहीत की पूर्वजन्मी आपण रेडा असू आणि माऊलींचा हस्त आपल्या मस्तकी पडला असेल म्हणून हा मनुष्य जन्म प्राप्त झाला असेल. काय माहीत त्या उजनीतल्या वाटेवरची माती किडा मुंगी आपण असू आणि नाथ तेरणा नदीचं स्नान करून जात असताना त्यांचे चरण सहज आपल्या मस्तकी पडले असतील आणि आपल्या जीवनाचा उद्धार झाला असेल म्हणून ह्या जन्माला प्राप्त झाला असू. काय माहीत. म्हणून म्हणतात की नेनो कन्वे पुण्य मनु जन्म आलो. अशा संतांच्या उपकारामुळे आणि या परमेश्वराच्या दयेमुळे हा मनुष्य जन्म प्राप्त झाला आला. माया ममता म्हणून माया जळी पडलो. पण येथे एक चूक झाली. हा नरदेह तो उत्तम होताच, परंतु तोच काय झाला? बाधा आली. कशाची? तर आपल्याला भूल पडली आपल्या स्वस्वरूपाची. कशामुळे? तर माया ममता म्हणून माया जळी पडलो. आपल्या अंतःकरणात विकार, मुळात ही प्रकृती पंच घटकाने बनली आहे. त्या पंच घटकाचे विविध विकार आपल्या अंतःकरणात उपजत जन्मतः असतात आणि जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं ते विकार वाढत जातात, उफाळतात. जर या जन्माच्या सुरुवातीला, कारण श्रीकृष्ण परमात्माही म्हणतात हे अर्जुना की जेव्हा एक साधक या साधनेला लागतो त्यासाठी त्याला संचित, क्रियमान, प्रारब्ध या सर्व कर्मांचा तिथे परिणाम होत असतो. म्हणून जर आपल्या संचितात पूर्व आपली इच्छा राहून गेली असेल की मला परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची होती, तशा इच्छेअनुरूप मग आपणाला एका चांगल्या कुळात, चांगल्या घरात, एका शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी अशा चांगल्या माता पित्यांच्या पोटी जन्म होतो आणि मग त्यांच्या सहवासात, साधू संतांच्या सहवासात आपला हा नरदेह सार्थकी लागतो. परंतु तसं न होता जर आपण या व्यावहारिक प्रपंचिक गोष्टीत अडकून पडलो, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षटविकारांच्या आहारी गेलो, मग मात्र आपली काही जगण्याची किंवा टिकाव धरण्याची 1% शक्यता नसते. म्हणून मायाजळी पडलो, सहज संत मागमे तव नामे भरलो. परंतु काय माहीत माझ्या पूर्वी जन्माची इच्छा राहून गेली असेल की संतांचा समागम घडावा, संतांच्या सानिध्यात राहण्याची मला तशी आयुष्यात वेळ म्हणजे एक दुर्लभ संधी प्राप्त व्हावी आणि त्या इच्छेमुळेच काय झालं तर सहज संत समागमे, सहज
काय झाले, संतांचा समागम घडला आणि त्यामुळे काय झालं, नामी भरलो. तर अखंडित त्या नामाचं चिंतन माझ्या मुखात होऊ लागलं. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. माझे तुकोबाराही गुरुपरंपरेच्या अभंगात असं सांगतात की सहज मी गंगा स्नानाला जात होतो आणि गुरूंचा हस्त माझ्या मस्तकी पडला आणि सहज त्यांनी मला दीक्षा दिली रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा या मंत्राची, आणि काय माझ्या जीवनाची सार्थकता झाली. अगदी तसं सहज या संतांचा समागम घडला की आयुष्य बदलून जातं. हाच दृष्टांत माझ्या शबरी मातेंच्या बाबतीतही लागू होतो. शबरी माता ही पूर्वजन्मी एका राजाची राणी होती, परंतु राणी असल्यामुळे तिला कधीही संतांच्या चरणाचा स्पर्श करता आला नाही, गंगेत स्नान करता आलं नाही किंवा सर्वसामान्यासारखं जगता आलं नाही, म्हणजे भावभक्तीमध्ये नाचता आलं नाही. त्या सर्व मर्यादा कशामुळे पडल्या, तर ती एका राजाची राणी होती. त्या क्षणी शबरी मातेच्या त्या राणी अवतारात त्यांना कळून आलं, जर मी समाजासाठी राणी आहे, परंतु जर माझ्या अंतःकरणात जी इच्छा प्राप्त झाली, म्हणजे निर्माण झाली आहे की परमेश्वर प्राप्तीची, आणि ती जर पूर्ण होत नसेल तर मग ही राणी असून उपयोग काय. म्हणून माझी शबरी मातेने काय केलं, त्या क्षणाला गंगा नदीत उडी मारून आपल्या त्या शरीराचा त्याग केला. परंतु ती इच्छा राहून गेली, कोणती, की संतांच्या चरणावर मस्तक ठेवावं. आणि त्या इच्छेनुरूप परत दुसरा जन्म त्यांना एका गरीब कुटुंबात, एका दास्यत्वाच्या कुटुंबात प्राप्त झाला, शबरी या नावाने. आणि मग तिथे त्यांना एक संत समागम घडला. आणि जेव्हा त्या साधू मुनींनी शबरी मातेंना असं सांगितलं की राम तुला भेटायला येतील, फक्त तेवढ्या एका इच्छे खातर माझ्या शबरी मातेने संपूर्ण आयुष्य प्रभूंची वाट पाहण्यात घालवलं. रोज रस्ता झाडावा, रोज त्यांच्यासाठी फळं आणून ठेवावे, रोज एक दिवस न चुकता. आणि अशा प्रकारे अखंडित रामनामाचं चिंतन माझ्या शबरी मातेकडून घडलं आणि साक्षात रामप्रभू त्यांना भेटायलाही आले. हा दुर्लभ योग कशामुळं साधला जातो, तर संत समागमे, बाकी काही नाही. कारण संत काही खूप मोठं असं काही अवघड ज्ञान सांगत नाही, ते फक्त एकच सांगतात, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, या विना असता अनेक साधन वाहतसे आन विठोबाची. माझे तुकोबा आहे तर विठोबाची आण घेऊन सांगतात की बाबांनो, हो ग इकडं तिकडं भरकटत फिरू नका. तुमची जिथं श्रद्धा आहे, मग ती स्वामी समर्थावर असेल, साईबाबावर असेल, किंवा पांडुरंग परमात्म्यावर असेल, एखाद्या देवीवर असेल, किंवा माझ्या भगवान शिवशंकरावर असेल, जिथं तुमची श्रद्धा आहे तिथं तो भाव ठेवून तुम्ही अखंडित हरिनामाचा जप किंवा तुमच्या आराध्याचा जप करा. तुम्हाला नक्की परमेश्वर परमात्मा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून म्हणतात की सहज संत समागमे तव नामी भरलो. आणि माझ्या चंद्रकांत महाराजांचंही तुम्हाला येथे उदाहरण सांगतो की त्यांनाही या गोष्टीची जाणीव होती की सर्वात शेवटी किंवा सर्वात गोष्टींचं सार जर काय असेल तर एक परमेश्वर परमात्माच आहे. हे जे भेदाभेद आपणाला दिसतात ते आपण मानव निर्मित केलेले आहेत. आणि माझे जनाबाई एका ठिकाणी म्हणतात की हरिहरा नाही भेद. आणि हाच भाव माझ्या डोकळे महाराजांनीही आपल्यासमोर प्रकट केला की त्यांनी आपल्या एका मुलाचं नाव शिवहरी असं ठेवलं. का ठेवलं असेल सांगा? कारण आपण पाहतो की विविध पंथ आहेत, विविध संप्रदाय आहेत, विविध जाती धर्म आहेत, आणि या सर्व गोंधळामध्ये आपण कुठंतर ते मुळात त्या परमेश्वरी स्वरूपालाच विसरून गेलो आहोत. आणि हे जे तसं हिंदू धर्मात फक्त मुख्य दोनच विभाग आहेत, एक शिव संप्रदाय आणि एक वैष्णव संप्रदाय. आणि ह्या दोन्हींचं सम्यक मिलन माझ्या डोकळे महाराजांनी त्यांच्या एका मुलाचं नाव ठेवून आपल्यासमोर उदाहरणासहित प्रकट केलं. म्हणजे शिव हरी, शिव आणि हरी यांना भेद नाही, हरिहरा नाही भेद. असं जसे माझी जनाई म्हणते तसं माझ्या डोकळे महाराजांनी आपल्यासमोर सांगितलं की शिव हरी ही एकच व्यक्ती आहे. तसा हा परमेश्वर परमात्मा
एकच आहे. तसं त्यांची पाचही मुलं खूप भाग्यशील आहेत की त्यांचा जन्म अशा सद्गुणी पित्याच्या पोटी झाला आणि त्यांचे नाव येथे घेणं ही गरजेचं आहे, जेणेकरून डोकळे महाराजांच्या आत्म्याला म्हणजे आनंद प्राप्त होईल. तर त्या 4 मुलांची नावं असे आहेत, संगीता, अनिता, शिवहरी, सुजाता आणि शशिकांत. तर या सर्वांना त्यांच्या आयुष्यात त्यांच्या वडिलांच्या रूपानं संत संगती घडली, सहज संत समागमे, आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात तव नामी भरलो, ते नाम त्यांच्या आयुष्यात भरून गेलं आणि तेही अखंडित नामाच्या चिंतनात असतात, वारी करतात, भजन कीर्तन करतात. यापेक्षा आणखीन काय भाग्य असावं या नरध्याला येऊन, यापेक्षा आणखीन थोरं भाग्य नाही. पुढील चरणात म्हणतात की नामस्मरणामुळे गुरुपद पाहिलो, नामस्मरणामुळे गुरुपद पाहिलो. आपणाला आपल्या आयुष्यात गुरुची जर भेट घ्यायची असेल तर त्यासाठी एक अधिकार लागतो. माझे शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात की काम क्रोध लोभ असे जयाच्या अंतरी नाही अधिकारी ऐसा येथे. जर आपल्या अंतःकरणातून हे काम क्रोध लोभ जायचे असतील तर आपणाला काय करावं लागेल? जहां राम है वहां काम नहीं, जहां काम है वहां नहीं राम, दोनों कबू नहीं मिले, रवि रजनी एक धाम. म्हणजे ह्या 2 गोष्टी एकत्र कधीच राहत नाहीत. जिथं राम असतो तिथं काम राहत नाही, जिथं काम असतो तिथं राम नसतो. म्हणून येथे म्हणतात की जर आपण अखंडित रामनामाचं चिंतन केलं तर आपल्या अंतःकरणातील हे सर्व विकार दूर होतील आणि त्यामुळं काय होईल की आपल्यावर गुरुची कृपा होईल, गुरुपदाची प्राप्ती होईल. आणि एकदा का गुरु आपल्या आयुष्यात आला मग परत मागं पुढे बघण्याची काही गरज नाही, कारण मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात निवारया, योगक्षम त्यांचा जाणे जड भारी, वाट दावी करी धरून या. मग आपल्या हाताला हात घालून तो परमेश्वर परमात्मा सद्गुरू रूपानं आपणाला ही परमार्थाची वाट दाखवतात. पायी तटस्थ होऊन निजपदी राहिलो. मग शिष्यानं काय करावं? काही करायची गरज नाही, फक्त तुम्ही त्यांच्या चरणाला खट्ट मिठी मारून पकडून राहा. तुम्हाला या जगाला अवडंबर, थोटांड किंवा खोटे नाटेपणा, मी किती श्रेष्ठ, मी किती मोठा, काही दाखवायची गरज नाही. मुळात हे जगाचा संबंधच नाही या परमार्थात. आध्यात्मिक ज्ञान कशाला म्हणतात? स्वतःचा आत्मिक विकास घडवण्यासाठी जे ज्ञान प्राप्त केले जाते त्याला आध्यात्मिक ज्ञान म्हणतात. आता स्वतःचा आध्यात्मिक विकास म्हणजे काय? तर आपल्या अंतःकरणातील ज्या वाईट गोष्टी आहेत त्याला दूर करणं, स्वतःचे जे काही चांगले गुण आहेत त्यांना वाढवणं, आणि ते वाढवत असताना ज्या ज्ञानाचं सहाय्य घेतलं जातं त्याला आध्यात्मिक ज्ञान म्हणतात. आता हे ज्ञान कोण सांगितलं? सर्व धर्मग्रंथांचा एकच सार आहे, ते म्हणजे आपली उन्नती. मग ती कुठल्याही मार्गाने उन्नती असो, मग ते विज्ञानाचाही स्वरूप घ्या. विज्ञानही जे काही आज आपल्यासमोर प्रकट केलं आहे ते कशासाठी आहे? तर आपल्या उन्नतीसाठी. परंतु अध्यात्म ज्ञान ही भौतिक उन्नती सांगत नाही, तर आपली आध्यात्मिक उन्नती म्हणजे आपल्या आत्म्याची उन्नती, आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून देण्याची उन्नती सांगत असतं. म्हणून म्हणतात की आपणाला ह्या बाकीच्या गोष्टी जगाचा संबंधानं इथं काहीच नाही परमार्थात, किंवा जगाला काहीतरी सांगावं, जगानं मला काहीतरी फॉलो करावं, जगानं मला काहीतरी मोठं मानावं, मुळात यासाठी हे ज्ञान नाही. हे ज्ञान फक्त आणि फक्त स्वतःच्या आत्मविकास साधून घेण्यासाठी आहे. प्रत्येक साधकाने ही गोष्ट मनात ठसवायला पाहिजे. कारण आज आपण पाहतो की कीर्तनकार म्हणून होण्यासाठी किंवा प्रवचनकार म्हणून होण्यासाठी किंवा कुठला तरी वक्ता म्हणून होण्यासाठी, जगाची वाहवा मिळवण्यासाठी किती स्पर्धा लागली आहे. परंतु या स्पर्धेतून बाजूला होऊन तुम्ही स्वतःकडे पहा, स्वतःच्या अंतःकरणाकडे पहा, त्या परमेश्वर परमात्म्याचं अस्तित्व, त्याचं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तेव्हा मग कळून येईल की मुळात आपण हा जो सर्व चालवलेला प्रपंच आहे त्याचं काही एक अर्थ नाही. आणि श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, माऊली,
तुकोबाराय, मग यांनी हे ज्ञान जगासमोर का प्रकट केलं? कारण आहे त्याच्या पाठीमागं, बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. त्यांना कळवळा येतो. अरे हा अनमोल नरदेह परमेश्वरानं हे पंच इंद्रिय दिले, हात कान नाक पाय असे अनमोल सगळं दिलेलं असताना तुम्ही जर त्याला कुठं दारू पिऊन रस्त्यावर पडता, काहीतरी खाऊन आयुष्याची धुळधाण करून घेता, काहीतरी करण्यात जर आयुष्य वाया घालवत असाल तर ते संतांना खूप दुःखद वाटतं. कारण परमेश्वरांनी त्यांना तशी इच्छा त्यांच्या अंतकरणात प्रकट केलेली असते. म्हणून माझे तुकोबाराय म्हणतात की माझ्या मतीचा नव्हे हा प्रकार, मज विश्वंभर बोलवतो. किंवा कारण माझ्या मतीचा हा प्रकार मानायला गेलो तर मी तर दीन दुबळा आहे, मी एक तुमच्यासारखा सर्वसामान्य आहे. परंतु माझ्या अंतकरणात सद्गुरु कृपेनं साक्षात परमेश्वरानं जी इच्छा प्रकट केली किंवा जो भाव प्रकट केला तो फक्त मी तुमच्यासमोर सांगत आहे. म्हणून जे जे आले अनुभवा ते या जगात सांगत असे. कशासाठी? जेणेकरून मागून येणाऱ्या साधकांना त्याची मदत होईल. जसं आपण परीक्षेत सोडवण्यासाठी विविध प्रकारचे नोट्स वापरतो, गाईड वापरतो, अगदी तशा प्रकारे किंवा कुठल्या एखाद्या प्रवासाला जाण्यासाठी जसा गुगल मॅप आपण वापरतो, अगदी तसं येथेही परमार्थिक मार्गावर चालण्यासाठी संत साधू महात्म्यांचे अनुभव खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून येथे श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज माझे प्रेमनाथ महाराज म्हणतात की पायी तटस्थ होऊन निजपदी राहिलो. मी फक्त काय केलं माझ्या आयुष्यात? सद्गुरूच्या चरणाला घट्ट मिठी मारून शांत राहिलो, सहज राहिलो आणि अखंडित सद्गुरूंनी जो उपदेश केला त्या रामनामाचा जप करत राहिलो. मी म्हणून बोलो हे तो विसरलो. आणि याचा परिणाम काय झाला? जिथं माझा अहंकार होता, सदैव मी म्हणत होतो की मी 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 करतो. आज सकाळीच अनिताताईंचा फोन आला किंवा मी त्यांना त्यांनी विचारलं आजची सेवा कोणाकडे आहे. काही कारणास्तव तसं सचिन महाराज जंगमेंकड ही सेवा होती, सचिन सरांकडे ही सेवा होती, परंतु त्यांच्या दातांचं ऑपरेशन झाल्यामुळं अचानक ती सेवा कॅन्सल करावी लागली. आणि मग कोण करणार? त्यांनी मला विचारलं. सहज माझ्या मुखातून शब्द गेला की मी. परत मी त्या मीवरच आज सकाळपासून आतापर्यंत चिंतन केलं. नेमकं हा मी म्हणजे काय? हा मी कुठून आला? आणि म्हणून परत ही आरती, तिथून ह्या आरतीला निवडलं प्रवचनासाठी. म्हणजे बघा का, मी म्हणून बोले हे तो विसरू. आता हे मी म्हणजे कोण? हे जे दिसतं वरचं मुंडगळ, आपण काय म्हणतो त्याला, मस्तक, ते म्हणजे मी का? हे दोन हात म्हणजे मी का? ह्या ध्येयाला दिलेलं श्रीकांत हे नाव म्हणजे मी का? नेमकं मी म्हणजे आहे कोण? कारण देहाला दिलेलं नाव श्रीकांत म्हणजे मी म्हणावं तर ते तर मी जन्मल्यानंतर बारशाला ठेवलेला आहे. जर ह्या मस्तकाला मी म्हणावं तर ह्याचं असं काहीच ही नाही की त्याला काय नेमकं मी कशाला म्हणावं. म्हणून माझे कबीर महाराज म्हणतात की प्रेम ना बाडी उपजे, प्रेम ना हाट बिकाय. म्हणजे हे जे प्रेम स्वरूप किंवा परमेश्वराचं स्वरूप किंवा हे स्वतःचं स्वरूप जर ओळखायचं असेल तर तुम्हाला ते असं बाजारात किंवा हाटावर कुठं भेटणार नाही. मग ते स्वरूप पाहण्यासाठी, ते प्रेम स्वरूप होण्यासाठी शीश देईले जाय, हे तुम्हाला शीश काय करावं लागेल, द्यावं लागेल. म्हणजे हा स्वतःचा जो अहंकार आहे, हा जो मीपणा आहे तो तुम्हाला दूर करावा लागेल. मी म्हणून बोले हे तुम्हाला विसरावं लागेल. विसरलो तरच या जीवनाची सार्थकता आहे, तरच ही परमार्थिक साधना साध्य होईल. अन्यथा सगळा अवडंबर, सगळा खोटेपणा. तुझे चरणी तल्लीन होऊन ठेलो. आणि हे विसरल्यानंतर काय केलं असेल मी? तर तुझ्या चरणी तल्लीन राहिलो, तुझ्या नामस्मरणात तल्लीन राहिलो. दुसरं आम्हाला काही करण्याची गरज पडली नाही. तिसऱ्या चरणात म्हणतात प्राणपंचकारती घेऊन या करी. आता मी केलं काय? माझी साधना काय होती? सकाळी उठल्यापासून दिवस मावळेपर्यंत आणि दिवस मावळ्यापासून परत सकाळ होईपर्यंत साधना काय केली आम्ही? तर प्राणपंचकारती घेऊन या करी. कुठली दिव्याची किंवा तेलाची आरती आम्ही तुझ्यासमोर ओवाळत बसलो नाही. जसं एक गीत आहे, शोधिसी
मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी, शोधिसी मानवा राऊळी मंदिरी. देव कोठे आहे, कुठं हुडकतो आपण? माझे प्रेमनाथ महाराज म्हणतात की प्राण पंचकारती घेऊन करी. मी माझ्या प्राणाची आरती केली, नाथांच्या चरणावर ओवाळत राहिलो आणि नाथांनी माझ्यावर उपकार केले आणि मग त्यातून मला काय प्राप्त झालं? अष्टसिद्धी नवनिधी तिष्ठतीद्वारी. मग आम्हाला अनेक सिद्ध्या प्राप्त झाल्या, परंतु एक जो खरा भक्त असतो, खरा शिष्य असतो, तो या सिद्ध्यांचा अनार्थक उग जगाला काहीतरी चमत्कार दाखवण्यासाठी तो खर्ची घालत नाही, तर तो काय करतो? आपली साधना करत राहतो. माझे तुकोबाराही म्हणतात की नको आम्हाला ही मुक्ती, नको आम्हाला ही कशाची ही धनसंपदा, मग आम्हाला काय दे? संत समागम दे. कारण ह्या सद्गुरूच्या चरणावर सदैव नतमस्तक राहण्यातच जीवनाची सार्थकता आहे. त्याच्यामुळे म्हणतात की अष्टसिद्धी नवनिधी तिष्ठतीद्वारी. या सद्गुरू कृपेमुळे कधी प्राणपंचकारती घेऊन या करी. जेव्हा आम्ही या प्राणाची आरती घेतली हातात, सद्गुरूच्या चरणावर ओवाळली, तेव्हा त्यांच्या कृपेने, पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादाने आम्हाला काय प्राप्त झाली? अष्टसिद्धी नवनिधी आम्हाला प्राप्त झाल्या. परंतु आम्ही त्यांच्याकडे डुक्कून पाहिलं पण नाही. नको आम्हाला, काय करायचं? ज्यांच्यापासून आम्ही दूर जातो. माझी माऊली एका ठिकाणी म्हणतात, समजा मला चिंतामणी दगड प्राप्त झाला, कल्पवृक्ष मान्य माझ्यावर अनुग्रह केला किंवा मला तोही प्राप्त झाला, तर एक मटण खाणारा, चिकन खाणारा त्या कल्पवृक्षाच्या खाली बसून किंवा त्या चिंतामणी दगडाकडून मागेल काय हो? थोडं विचार करा. कारण माझी माऊली काय म्हणते की आपल्या अंतःकरणात जशी वासना असते तसं आपण कुठल्याही गोष्टीकडून अपेक्षा ठेवत असतो. आता तो कल्पवृक्ष प्राप्त झाला आहे, तुम्ही मागल तो द्यायला तयार आहे, मग परमेश्वर स्वरूप मागा ना, किंवा स्वतःला परमेश्वर स्वरूप होण्याची ज्ञान मागा. ते आपण मागणार नाही, कारण आपल्या अंतःकरणात इच्छा काय आहे की मटण आणि चिकन खाण्याची. मग तशाच प्रकारे माझी माऊली म्हणते की तिथं तो साधक काय करेल? त्या कल्पवृक्ष जरी प्राप्त झाला, चिंतामणी दगड जरी प्राप्त झाला, तरी ते काय करतील? अंतःकरणात जी वासना आहे तीच मागतील आणि तेच त्याच्याकडून प्राप्त करून घेतील. आधुनिक काळातलं उदाहरण द्यायचं झालं तर आपला मोबाईल आहे, त्याच्यामध्ये जगातील सर्व गोष्टी, सर्व प्रकारचं ज्ञान उपलब्ध आहे. आता आपल्या अंतःकरणात वासना कशी आहे त्या प्रकारेच आपण त्या मोबाईलचा उपयोग करू ना. ज्याच्या अंतःकरणात वासना आहे गेम खेळण्याची, ती गेम खेळेल. ज्याच्या अंतःकरणात काहीतरी स्वयंपाकासंबंधानं व्हिडिओ बघायचा आहे, तो स्वयंपाक बनवत असताना त्याचं ज्ञान घेऊन स्वयंपाक बनवेल. ज्याच्या अंतःकरणात वासना आहे, इच्छा आहे की मला काहीतरी आध्यात्मिक ज्ञान, मला काहीतरी कीर्तन प्रवचन ऐकायचं आहे, त्याचा उपयोग तो त्याच्यासाठी करेल. म्हणजे एकच मोबाईल गोष्ट आहे, परंतु ज्याची जशी वासना तशा प्रकारे त्या गोष्टीनं तो सहाय्य करतो. तशाच प्रकारे येथे श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की अष्टसिद्धी नवनिधी तिष्ठतीद्वारी. अशा विविध प्रकारच्या सिद्ध्या जरी आमच्या आयुष्यात आल्या तरी जर आमच्या अंतःकरणात वासना जर उत्तम नसेल, चांगली नसेल, तर मग त्या सर्व सिद्धींचा उपयोग काय? म्हणून मला त्या सिद्ध्यांच्या ह्याच्यातही अडकून पडायचं नाही. तर मी काय करेन? फक्त माझ्या अंतःकरणाची ही जी पंच आरती आहे ती घेऊन माझ्या सद्गुरूच्या चरणी ओवाळत राहीन, अखंड त्यांच्या उपदेशाचं पालन करेन. 33 कोटी देव जे जे कार्य. आणि त्या संबंधानं मग येथे सांगतात की ज्या सद्गुरूचा महिमा आहे 33 कोटी देव करतात, त्यांचा जे जे कार करतात, मग त्या सद्गुरूंना सद्गुरूपासून मी का दूर होऊ? आणि पुढे म्हणतात की नारद तुंबर गायन गरजती अवसरी. म्हणजे जसं नारद महर्षींनी नवविधा भक्ती सांगितली, त्या नवविधा भक्तीच्या माध्यमातून अखंडित जोपर्यंत ते आत्मनिवेदन होत नाही, ते आत्मनिवेदनाचं स्वरूप माझ्या अंतःकरणात प्रकट होत नाही, तोपर्यंत मी अखंडित ह्या हरिनामाचं गायन करेन. ते जसं नारद महर्षी तुंबर गायन गरजती अवसरी विविध प्रकारचे गीत गातात, परमेश्वराला
खुश करण्यासाठी किंवा परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त करण्यासाठी, तसं मीही अखंडित या भजन कीर्तनात तल्लीन राहीन. जसे माझे डोकडे महाराज असायचे, त्यांनी कीर्तनात कधीही प्रापंचिक गोष्टी सांगितल्या नाहीत, कधी इकल्या तिकल्या गोष्टी सांगत बसले नाहीत. सदैव त्यांनी फक्त काय सांगितलं असेल सर्व भक्त संप्रदायाला, तर हरिनाम कीर्तन किंवा जो कीर्तनाची मर्यादा आहे त्या मर्यादेत राहूनच त्यांनी कीर्तन केलं, भजन केलं, काकडा केला. त्यांच्या सेवेबद्दल बोलायचं झालं तर खूप साऱ्या गोष्टी आहेत, परंतु ही वेळेचा मर्यादा असल्यामुळे त्या सर्व गोष्टी ते बोलू शकत नाही. परंतु त्यांचा जो सहवास लाभला तो खूप गोड होता आणि त्या सहवासात त्यांनी जे काही दिलं, योगायोग ही बघा की ह्या वर्षी जेव्हा कार्तिकी पौर्णिमेला यात्रा असते त्याच्या अगोदर म्हणजे दिवाळीच्या पाडव्यापासून जो 15 दिवसाचा कीर्तन महोत्सव तीर्थक्षेत्र उजनी येथे होतो, त्या 15 दिवसाच्या कीर्तन महोत्सवात सकाळचा काकडा आदरणीय बापू काशीनाथ बापू आणि डोकडे महाराज हे दोघं करायचे. आणि ते काय गोड, म्हणजे योगायोगानं त्यांच्यासोबत ते काकडा ऐकण्याचं भाग्य यावर्षी लाभलं. आणि काय गोड ते सगळं त्यांचं ते बोलणं, त्यांचं ते त्या अभंग म्हणण्याच्या वेगवेगळ्या चाली, म्हणजे असं वाटायचं की ते सतत ऐकत राहावं. आणि हे असं स्वतःला संपूर्ण नाथांच्या चरणी समर्पित केलेले भक्त आणि त्यांच्या स्मरणातली ही सेवा. म्हणून म्हणतात की नारद तुंबर गायन गरजती अवसरी. जसं हे नारद तुंबर गायन गातात, तसं माझ्या डोकडे महाराजांनी आयुष्यभर कीर्तनाच्या माध्यमातून रामायण, वाल्मिकी रामायणाचं जे वाचन किंवा भावार्थ रामायणाचं जे वाचन, ते वाचन करण्याच्या माध्यमातून आपलं आयुष्य या परमेश्वर परमात्म्याच्या सेवेत घालवलं. सारस उजनी निवासा श्री गुरु परब्रह्मा. तसं आता येथे प्रेमनाथ महाराज उत्तराकडे येतात, म्हणजे शेवटच्या चरणाकडे येतात आणि या प्रस्तुत याच्यात सांगतात की तुमचं अस्तित्व कोठे आहे, तर सारस सा उजनी निवासा, म्हणजे 2 तीर्थक्षेत्र आहेत, एक सारसा आणि एक उजनी, जिथं माझ्या नाथांचं अस्तित्व होतं, जिथं त्यांनी आपलं आयुष्य घालवलं, अनेक भक्तांना उपदेश दिला, अनेक परमार्थिक व्यक्तींना संपन्न केलं. त्या सारस उजनी निवासा श्री गुरु परब्रह्मा. तर तुम्ही कसे आहात? परब्रह्म आहात माझ्यासाठी. एका शिष्यासाठी सद्गुरू हाच परब्रह्म असतो, सद्गुरू हाच परमेश्वर असतो. दर्शन स्पर्शन स्फुरण अखंड निजधामा. आणि तुमचा सहवास मला कसा लाभला, तर मी तुम्हाला पाहिलं, तुमचं दर्शन घेतलं, तुमचा स्पर्श मला झाला, स्फुरण अखंडित तुम्ही माझ्या चित्तात वसता आणि अखंड निजधामा, आणि तुम्हीच माझे निजधाम आहात. मला आता वैकुंठ भवन नको, मला ती मुक्ती नको, मला काहीही नको, तर तुम्ही म्हणजे सद्गुरू स्वरूपच हे माझ्यासाठी परब्रह्म आहे, माझे निजधाम आहे, माझं सर्व काही आहे. आणि पुढे म्हणतात की प्रेमनाथ आरती घेऊन या प्रेमा. तर हा प्रेमनाथ काय करतो, ही आरती अतिशय प्रेमयुक्त अंतकरणात घेऊन तुमच्या चरणी ओवाळतो. आनंद ओवाळीत निज सुख निजधामा. तू माझं निज सुख आहेस, तू माझं निजधाम आहेस, आणि हे आनंदानं मी तुमच्या चरणी ओवाळत आहे. खूप सारे चरण असल्यामुळे प्रवचन सेवेची जी मर्यादा आहे त्यापेक्षा थोडं जास्तच वेळ लागला, त्याबद्दल सर्वांचे क्षमस्व. आणि झालेली सेवा श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या चरणी, तुम्हा श्रोते मायबापांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, सर्व संत साधू महात्म्यांच्या चरणी समर्पित करून, डोकडे महाराजांच्या चरणी समर्पित करून येथेच थांबतो. गणेशनाथ 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 गणेशनाथ. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय.